शेतजमीन परत करण्यासाठी एका महिलेला धमकावत खोली पेटवून दिल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। खरेदी केलेली शेतजमीन परत देण्यासाठी एका महिलेला फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। इतकंच नव्हे तर संशयित आरोपींना पीडित महिलेच्या शेतातील खोलीत बेकायदा प्रवेश करत ती खोली आग लावून पेटवून दिली। या आगीत खोलीतील महत्त्वाचे दस्तऐवज, कागदपत्र आणि इतर साहित्य जळून खाक झाले। यामुळे मोठं नुकसान झालंय। नगर तालुक्यातील निंबळक शिवारात ही घटना घडली असून या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। प्रिया भुंजे यांनी याबाबत फिर्याद दिली असून पीडित महिलेला निंबळक शिवारातील गट क्रमांक 487/अ मधील शेतजमीन खरेदी केली होती। हीच जमीन पुन्हा परत मिळावी म्हणून संशयित आरोपी सचिन बारसकर हा ऑगस्ट 2025 ते 26 मे 2026 या कालावधीत पीडित महिलेला सतत फोन करून धमकावत होता। जमीन परत न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील त्यानं दिली होती। त्यानंतर संशयितानं थेट शेतातील खोलीत घुसून जाणीवपूर्वक आग लावली। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि अंमलदार खामकर यांनी घटना ठिकाणी भेट देत पाहणी केली आणि पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून MIDC पोलिसांनी आरोपी सचिन बारसकर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।